त्याचे मास्टर पोट्टे तुम्हाला माझ्या कपड्यामध्ये समजला अशी मी कुठे चालला. दिने म्हणलं तू थंडीचे स्वेटर काऊन आहे. दिने म्हणजे जो थंड से डर गया हो मर्दी क्या. बरं आहे भाऊ म्हणलं तू म्हणलं रोजचं रोटीने पण यायला बस स्टँडवर येतं की बिडे अंग शिकायला लागत होता आम्ही. जशी एकटी काय संपत नाही तर लोक लाल डब्बी बिन देते. बसीच्या मागच्या दुकानात मला समजलं की राणकी थंडी पडेल आमच्याकडे. हा पोरका एसटीचे काच उघडून त्याच्या ताकदीचा अंदाज आम्हाला दाखवून राहिला. घरून पुरा विचार करून आला थंडीचा सगळ्या मारून टाकेन मी. बस स्टँड मध्ये आपले नरवेलचे काय आतंकवादी दिसून होता. ते म्हणते आपले व्हिडिओ मी घेऊन घे. म्हणलं का विषय नाही तसा. त्या आतंकवाद्यांनी सुटका केली शब्देशी जातात आपल्या ग्रुपमध्ये पोराचं. बस स्टँड सीधा बोलून आपल्याला बिना आवडणारी जागी ब्रेक पडल्यावर शब्देशी जाते दुकानचं आहे. हे दुकानचं तोच टिकते खिशाने पैसे असतात आणि आपण असतं ते फुकाचं खायला कधी बी. आपलं कामच तसं आहे. कशी तरी आपण त्या जागेवर सुटका केली आपण चालले बस स्टँडवर जायसाठी. बस स्टँड एसटी आपली वाटच पोर आली. घरी येऊन मुकाड्या बसत नाही ना ओम्याचा फोन घेऊन जाते. म्हणते आपल्याला जिमनी जाणार. म्हणलं आता जावाच लागेल आपल्याला. रस्त्यामध्ये जाता आपल्याला महाकाल गँगवाले पोट्टे सुद्धा येईल बाबा व्हिडिओ मध्ये घेऊन गेला शब्देशी. जिम लिहून पाहिजे पोरचं आगमन आपल्या पहिले सुरू होतं म्हणलं आता आपण अशी जिम मारून घेऊ. जिम माझ्या पहिले आपल्या बॉडीचा तालका असा होता आणि जिम नंतर तुम्ही पाहू शकता. पंप तुम्ही पाहू शकता कसा रगेल नाही गेलाय. जिम मारून झालं सगळं पहिले हनुमंताच्या मंदिरामध्ये बॉडी कोणी नजर नाही लागली पाहिजे बा. मंदिराच्या भैरून पाहिजे आपल्या बिल्ला गँग मधले पोर दिसून जाईल की त्या व्हिडिओ मी सबदिशी तो पोट्टो आजच्या साठी बघते भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला मग.